एकलव्य आदिवासी परिषदेचा कळवण प्रांत कार्यालयावर मोर्चा। कळवण सुरगाणा रमेश थोरात व एकलव्य आदिवासी परिषदेचे अध्यक्ष मंगेश अवताडे काल कळवण येथील शिवस्मारक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण करून आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलनास सुरुवात करण्यात आली। आदिवासी समाजाच्या मागण्या कळवण तालुक्यात शहर वस्तीमध्ये नगरपालिकेने एकलव्य स्मारकाला जागा देऊन स्मारक उभे करावे। कळवण तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांना गावोगावी कॅम्प लावून गाव पंचनामा, ग्रामपंचायत पंचनामा करून जातीचे दाखले, रेशन कार्ड, निराधार योजना, श्रावण बाळ योजना, शबरी आवास योजना, गावांमध्ये रस्ते, घरकुल, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, पेशा भरती, पूर्वीपासून कसत आलेले वनपट्टे, त्यांच्या नावाने दिलेले वनपट्टे तात्काळ देण्यात यावे। आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी समाज मोठ्या संख्येने कळवण शहरात मोर्चा काढून प्रांत कार्यालयात चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी उपसरपंच एकनाथ चौधरी, यशवंत देशमुख, केशव देशमुख, कमलाकर वाघमारे, भागवत भोये, गोविंदा भोये, दगडूबाबा मोहन चौधरी आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। तसं पाहायला गेलं तर स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार आहे आणि जर आमदाराच्या माध्यमातून जर कॅम्प घेतलेले असेल तर ते माझ्या माहितीप्रमाणे एका फोनचं काम आहे, परंतु ते प्रलंबित का ठेवले हा प्रश्न देखील या ठिकाणी खरखोटीने या समाजाने त्यांना विचारला पाहिजे। पहिला मुद्दा असा आहे, कारण का माहिती का, जर कॅम्प तुम्ही घेतले ना, तुमचं काम आहे, तुम्ही आमदार आहे, लोकप्रतिनिधी, जबाबदार अधिकारी, जबाबदार प्रतिनिधी, आणि जर कॅम्प घेतले मग लोकांना फक्त दाखवण्यासाठीच घेतले का, लोकांना फक्त दिशाभूल करण्यासाठीच घेतले का, असा देखील भ्रम समाजाच्या मनामध्ये आता निर्माण व्हायला लागला। कॅम्पेजचं जो काही उद्दिष्ट होते ते नागरिकांच्या जे काही प्रशासकीय कार्यालयामध्ये जे काही ये जा होता, हेलपटा होत्या, त्या कमी करण्यासाठी त्या कॅम्प्स घेण्याचा उद्देश होता। मात्र बहुतेक नागरिकांनी तिथं बऱ्यापैकी रेशन कार्ड असेल, उत्पन्नाचे दाखले असतील, जातीचे दाखले असतील, या संदर्भात फॉर्म जमा केले होते। मात्र अद्यापही बहुतांश नागरिकांच्या अशा तक्रारी आहेत की अद्याप तरी आम्हाला त्या कॅम्पेजचा फायदा मिळाला नाही। आता विशेष म्हणजे काय माहिती का, हे नेमकं असं आपण याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे का, जर आज जर मी तुम्हाला तेच बोलतो ना, लोकप्रतिनिधी सांगतात कॅम्प लावतात आणि त्याला अधिकारी समजा काम करत नाही, असं तर होऊ शकत नाही। आमदारांनी त्या ठिकाणी लक्ष घालून काम करायला पाहिजे होतं, पण ते काम केलं नाही आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या नाही। हे अधिकारी तर हे गेंड्याच्या कातडीत एक सरकारच आहे, याचा सोडा विषय, पण त्यांनी या ठिकाणी सांगायला पाहिजे होतं का या जे लोकांचं आहे। आणि म्हणून या ठिकाणी आदिवासी जो समाज बांधव आहे हा या ठिकाणी याच्यामध्ये तुम्ही जसं सांगितला हा प्रश्न मला माहीत होता, पण तुम्ही आता प्रश्न विचारतोय म्हणून मी तुम्हाला उत्तर देतोय। समाज या ठिकाणी पूर्णपणे आमदार साहेब अजिबात दखल घेतलेली नाही। आपल्या पेसा भरतीचा विषय आहे आदिवासी बांधवांचा, त्याच्यात हर एक प्रकारच्या आमच्या 47 जातीचा मागणी आहे की आमच्या मुलांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे। आम्ही नवीन काही मागत नाही, ज्या संविधानाने आम्हाला अधिकार दिलेले आहेत तेच आम्ही मागतोय, तेच सुद्धा शासन द्यायला तयार नाही। आमच्या ह्या आता आदिवासी भगिनी बांधव इथं उपस्थित आहेत, त्यांना रेशन कार्ड दिलेत केसरी, त्यांना धान्य मिळत नाही, मोफत ऑनलाईन झालेलं नाही, आणि मग त्या लोकांना निवळ दाखवण्यापुरतं ते कागद आहे। दुसरी गोष्ट जातीचे दाखले, आमच्या ह्या भिल्ल समाजाच्या बंधू भगिनींचा जातीचा दाखला मिळत नाही, त्यांच्याकडे पुरावे नाही। आमच्या साहेबांचं म्हणणं आहे की त्यांचे गाव पंचनामे करावे, गाव पंचनामे करून गावोगावी जाऊन कॅम्प लावून आणि त्यांना ते देण्यात यावे, परंतु इथले जे प्रांत साहेब आहेत ते मागच्या दाराने पळून गेले। लोकांना काहीतरी उत्तर पाहिजे होतं, लेखी पाहिजे होतं, तर ते मागच्या दाराने उतरून पळून गेले आणि ह्या मायबाप जनतेला इथं वेटीस धरून सकाळपासनं उपाशी तापाशी इथं बसलेले आहेत। तर त्यांचा आम्ही ह्या सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करीत आहे। आणि पेसा भरतीचं ह्या इथं सुद्धा बहुउद्देशीय ज्या वर्ग 4चे लोक बसलेत शेजारीच, हे आंदोलन बसलेत मुलं, त्यांना 1.5 महिन्यापासून हा प्रांत अधिकारी वेळोवेळी बोलवून आणि वेठीस धरतो। ते 30-40 किलोमीटर अंतरावरून हे बांधव येतात, इथं मागतात आणि तो असंच काहीतरी त्यांना न भेटता निघून गेला। आज पण तसंच कोणालाही न विचारता त्याच्या मार्गाने पळून गेला हा माणूस। तर हा असा अधिकारी आम्हाला इथं अजिबात नको पाहिजे। ह्या एवढ्या शासनाला आमचा
ह्या सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने सूचना आहे आणि आजच आम्ही हे करतो की त्याची 2-1 दिवसात बदली नाही झाली तर आम्ही हे सर्व तालुका बंद करू, सर्व कार्यालय बंद करू आणि आमच्या ह्या बांधवांचा एवढ्या हप्त्याभरात सर्वे करून रेशन कार्ड असेल, जातीचे दाखले असतील, गायरान जमिनी कसतात फार पूर्वजापासून, जिथं शासन निर्माण नाही झालं तेव्हापासून आमचे बांधव वनपट्टे असतील किंवा गायरान जमिनी कसतात, त्यांना एक थोडासुद्धा पुरावा दिला नाही त्यांनी आणि आम्हाला आदिवासी बांधवांना पुराव्याची गरजच नाही, कारण मूळ मालकच आमचा आदिवासी आहे आणि त्याला आमचा हा अधिकार आहे. परंतु आमच्या बांधवाला घर बांधून देत नाही, कोणीतरी दुसरा माणूस बांधतो पण गोरगरीब जनतेला ते घर बांधून देत नाही, गायरान जमिनीवरती हुसकून लावतात, असा हा भेदभाव होतोय. म्हणून ह्या गोष्टीसाठी सर्व हे आमच्या आदरणीय अवताडे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं ह्या सर्व आदिवासी बांधवांनी चक्का जाम आंदोलन केलेलं आहे आणि प्रांत अधिकारी कितीही पळू द्या, आम्ही तो एक ना एक दिवस इथे यावं लागेल, त्याशिवाय आम्ही उठणार नाही. आमच्या लोकांचे प्रश्न सुटल्याशिवाय, आमच्या समाजाचे प्रश्न सुटल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. नक्कीच आपण आपल्या ज्या काही भूमिका आहे, आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आपण ठाम आहेत. जवळपास 4 वाजले आहेत. आज किती वाजेपर्यंत आपलं आंदोलन असणार आहे आणि मोर्चा यापुढे कसं नेणार आहात आपण? आम्ही सर्व आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली जोपर्यंत इथं आम्हाला काहीतरी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत रात गेली, दिवस गेला, किती दिवस लागले तरी आम्ही इथून उठणार नाही. अशा आम्ही सर्व आदिवासी बांधव सर्व ठाम आहेत ह्या आमच्या भूमिकेवरती. हा पळकुटे साहेब परत आल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी सापुतारा प्रतिनिधी